जय श्रीराम. जय श्रीराम मित्रांनो. मला मला फक्त राजकारणावर बोलू वाटतं, पण तमाम महाराष्ट्रातील मित्रांना श्रीरामनवमी, जय श्रीराम यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सर्व बांधवांना, सर्व मित्रांना, सर्व व्हॉट्सॲप, सर्व फेसबुक, सर्व आपले इंस्टाग्राम व्हायरल यांना हार्दिक शुभेच्छा. प्रथम मी हिंदू आहे याचा मला अभिमान आहे. हिंदू अस्मितेचं सांगा एवढं थोडंच आहे. एक मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं, मी जालन्याला गेलो, शिवाजी महाराजाचा फोटो आणला. शिवाजी महाराज काळजात आहे आपल्या. शिवाजी महाराज कोण म्हणलं का आणला, कोणाच्या वस्तीवर, कोणाच्या घरात शिवाजी महाराजाचा फोटो नाही. राजे शिवछत्रपती काळजात आहे आपल्या. राजे शिवछत्रपती काळजात आहे आपल्या. हृदयात आहे राजांचा इतिहास. आम्ही चौथी शिकलो, चौथी पास झालो, चौथीच्या वर्गात होतो. मित्रांनो, तुम्ही माझ्या वर्गातील मित्र 2 पानसरीची पोरं माझ्या मोर होती. ती खूप शिकली, खूप मोठी झाली, पण त्यांना यूट्यूबच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे की तुम्ही चौथीत काय शिकला. तुम्ही नुसतं इंजिनिअरिंग व्हायचंय, एग्री करायचंय, मागचं विसरला तुम्ही. आपण काय शिकलो. हृदय मॅडम आम्हाला शिकवायच्या, लय छड्या मारायच्या. हृदय मॅडम इतक्या छड्या मारायच्या, ते आजही मला आठवतं. आपण काय शिकलो, विज्ञानमध्ये होतं, आपण काय शिकलो. मग मला त्यांना एक सांगायचं आहे की आपण काय शिकलो. शिवाजी महाराजांचा इतिहास कुठे आहे, तलवार कुठे आहे, शिवाजी महाराजांनी खिंड कशी लढावली बघा. शिवाजी महाराज माग शिवाजी महाराज आहे. अजून मला अहिल्यादेवींचा फोटो आणायचा, मला आंबेडकरांचा फोटो आणायचा. मला सर्व हिंदू आणि मुसलमान काय माझे दुश्मन नाही, पण तुम्ही जर धर्मात जर तेढ निर्माण करत असाल तर ही चुकीचं आहे. ह्याला राजकारण म्हणतात. भिगवण केसवर मी बोललो, ती बघा कुठलाच नेता बोलला नाही. आमचा पडळकर आला. आमचा कुठला पडळकर? अरे पडळकरला राजकारण करायचंय, मला राजकारण करायचंय, मला बी राजकारण, पण जाती तेढ निर्माण करायचा, निवडणुका जिंकायच्या, हे चुकीचं आहे. हे साप खोट आहे. माझा टेटस असतो पडळकर कुत्रा आहे. कुत्राच आहे पडळकर. भाजपनी पाळलेला पडळकर कुत्रा आहे. आता एखाद्या बांधवाला माझी पोस्ट आवडणार नाही. मी बी धनगर आहे, जातीचा नाही, रक्ताचा धनगर आहे. काळा रगात बरं, एखाद्या हिंदू मुस्लिमांच्या रक्तात काय फरक पडायचा नाही ना. मला समाजामध्ये ह्या रामनवमीच्या या व्हिडिओमध्ये कुणाच्याही समाजामध्ये ते निर्माण करायचं नाही. फक्त मला एक सांगायचंय की राजा कसा होता हो. माझा राजा कसा होता. काही ह्यांची सेना, ह्यांची भाजपन, काय त्यांचं सरकार. अहो तुम्ही शिंदेनी जी शपथ घेतली, कायद्यात लिहिलं नाही कुठं, आंबेडकरांच्या संविधानात नाही. ही ह्यांचीच दांडलशाही चाललेली आहे. तुमचं लगेच सरकार पडतंय. ज्यांनी पक्ष स्थापन केला, नागरिक शास्त्र आम्ही शिकलो की तुम्ही पक्ष ज्यांनी स्थापन केला, बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केला, त्यांनी उत्तराधिकारी बाळासाहेबांनी उत्तराधिकारी उद्धवजींना नेमलं. आणि कुठनं ह्यांनी स्फोट केला की मीच आमदार सगळं पळवणार. असं जर झालं असतं तर त्याचा काय उपयोग होता. मला वाटतं नारायण राणे बाजूला निघला, छगन भुजबळ बाजूला निघलं, नारायण राणे बी बाजूला निघलं. ह्यांनी नाही ना तवा पळवापळव केली, कारण ह्यांना भाजपने सगळं तू कर, तू लढ. ह्याच्यामुळं भाजपचा मला राग आहे. अहो तुम्ही दुसऱ्याचा पक्ष फोडून तुमचं किती काही साचलंय, तुमचा किती पक्ष साचलाय. तुमच्या भाजपचा पक्ष जाऊन द्या, माफ करा, आता जरा राजकारणाकडे वळले. भाजपने काय केले, 70 ते 80% लोक ही दुसऱ्या पक्षात आलेली आहेत.
30% लोक ही भाजपचे आहेत, 70 ते 80% राष्ट्रवादी, काँग्रेस, थोडीफार शिवसेना, मनसे, राम तो काय राम दरेकर, काय त्यांचं नाव मुंबईचे, राम कदम, हे यांचे आहेत. त्यांना राज ठाकरेंनी आमदार केलं राम कदमांना. आता मिठू भाजपच्या बाता मारतात. परवीन दरेकर हे खास मनसेचा माणूस आता भाजपच्या बाता मारतो. नाही हो, ज्या पक्षाने आपल्याला मोठं केलं त्यांना सोडायचं नसतं, हा इतिहास आहे. तुम्ही किती मोठं व्हाल, पण तुम्हाला पहिला आमदार कोणी केलं? राजसाहेबांनी. आणि तुम्ही कुठं भाजपकडे पाहता. बरं जाऊ द्या, भाजपमध्ये गेला की वॉशिंग पावडर निर्मा, मग माझ्याकडे मोठा निर्मा आहे. माझ्याकडे डायरेक्ट धमाक्याचा निर्णय आहे. परत एकदा रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांना एक व्हिडिओ जावा, समाजामध्ये ते निर्माण नको म्हणून हा व्हिडिओ मी टाकत आहे. जरी एखाद्या समाजावर जर मी बोललो असेल तर माफ करा. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा. आणि मला कळसमधील महाराष्ट्रातील कुठं जरी व्हिडिओ केला तर तुम्हाला रामाची शपथ आहे की तुम्ही हा व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. तुम्ही हा व्हिडिओ ग्रुपवरती शेअर करा. व्हायरल द सच अरविंद गावडे कळस.